नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज यामधील या व्हिडिओमध्ये आपण 9वा प्रश्न सोडवणार आहोत. सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स. 3 इक्वेशन्स आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे. सोडूया. हे पहिले इक्वेशन आहे. हे सॉल्व करण्यासाठी प्रथम आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावे लागतील. म्हणजे ह्या 17 ने ह्या x+4 मल्टिप्लाय करणार, ह्या 8 ने x+6 11 ने x+5 आणि 15 ने मल्टिप्लाय करायचं x+3 17x होतील प्लस हे मल्टिप्लाय नंतर हे मल्टिप्लाय 68 होतील प्लस 8x होतील आणि प्लस 48 होतील इक्वल टू 11x नंतर 11 ने 5 मल्टिप्लाय म्हणजे 55 होतील प्लस 15x नंतर 15 ने 3 प्लस 45. आता आपण ही एक्सची टर्म आहे, ही पण एक्सची टर्म आहे, यांची ॲडिशन करू. येथे ॲडिशन करता येईल आपल्याला. 17 आणि 8 यांची ॲडिशन 25x होईल प्लस या दोघांची ॲडिशन 68 आणि 48 116 होतील इक्वल टू 11x 15x 26x होतील आणि ही दोघांची बेरीज 100 होईल. एक्सची किंमत काढायची. एक्सची या टर्म आपण या साईडला राहू देऊ, राईट साईडला. म्हणजे 25x हे 25x ॲज इट इज. हे 26x या साईडला आल्या -26x होतील, बरोबर आहे. आणि हे 100 आहेत आणि या साईडला आल्यावर -116 होतील. दोघांची वजाबाकी केली आपण तर -x होईल, बरोबर आहे. आणि ही दोघांची वजाबाकी काय होईल? -16. दोन्ही साईडला मायनस आहेत म्हणजे मायनसचा विचार करायची गरज नाही, कॅन्सल होतील. म्हणजे एक्सची किंमत काय येणार आहे? 16. एक्सची किंमत 16 आलेली आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, दुसरं इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे वायची किंमत किती आहे हे काढायचं आहे आपल्याला. तर आता छेदामध्ये इथे 2 आहेत, छेदामध्ये 4 आहेत आणि इथे 4 आहेत. तर हे कॅन्सल झाले पाहिजेत तर आपल्याला इक्वेशन सोपं जाईल. पण इक्वेशनला अशा कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर हे कॅन्सल होतील. 4 जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे 4 कॅन्सल होतील, हे पण 4 कॅन्सल होतील आणि येथे काय होईल? हे 2 पण कॅन्सल होतील. आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करता येणार नाही. 2 ने मल्टिप्लाय केलं तर फक्त हे 2 कॅन्सल होतील, परंतु येथे 2 राहतील, येथे 2 राहतील. त्यामुळे आपण काय करू? पूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4. म्हणजे 4 ने मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला. ही साईड कशी होईल? y + 4. या साईडला 4 ने मल्टिप्लाय केलं आणि या साईडला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 5 - y - 2 आणि 4 याप्रमाणे होईल. मग आता 4 ने येथे मल्टिप्लाय करू आणि 4 ने येथे मल्टिप्लाय करू म्हणजे ब्रॅकेट सॉल्व करू आपण आता. तर काय होईल पहा, म्हणजे 4 × 3y/2 होईल प्लस हे 4 × 4 ने मल्टिप्लाय करतो y + 4 आणि /4 होईल इक्वल टू हे 4 ने 5 मल्टिप्लाय केलं 4 × 5 होईल साईन मायनस ॲज इट इज आणि 4 ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आपल्याला y - 2 /4. आता पहा, आता आपल्याला सोपं जाईल करण्यासाठी. देअरफॉर काटाकाटी करता येईल आपल्याला. इथे बे 1 बे, बे 2 4, बरोबर आहे. हे 4 कॅन्सल होतील आणि हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील म्हणजे इथे 2 राहिले, येथे गुणाकार म्हणजे 2 × 3y म्हणजे 6y होतील, बरोबर आहे. आणि प्लस 4 कॅन्सल झाले, काय राहिलेलं आहे? y + 4 इक्वल टू हा गुणाकार घेतला आपण तर 20 होईल आणि मायनस हे 4 कॅन्सल झालेले आहेत, येथे काय राहिलेले y - 2. हे मायनस साईन y - 2 राहिलेले, फक्त आपल्याला इथे ब्रॅकेट टाकावं लागेल y - 2, कारण हे मायनस एवढ्या टर्मला असल्यामुळे आपल्याला इथे ब्रॅकेट घ्यावे लागेल, बरोबर आहे.
तर आता देअरफॉर हे काय होईल 6y आणि y म्हणजे दोघांची ॲडिशन जर घेतली आपण तर हे 7y होतील आणि प्लस 4 इक्वल टू हे 20 मायनस साईनने ब्रॅकेट सॉल्व करू म्हणजे -y होईल आणि मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 2 मायनसने मल्टिप्लाय केला याचा अर्थ ब्रॅकेट निघून गेला आणि ब्रॅकेटमधील ह्या टर्मचे साईन चेंज झाले yचं -y झालं -2चं 2 झालेलं आहे +2. आता पहा हे 7y आपल्या yची किंमत काढायची ही yची टर्म या साईडला आणू म्हणजे काय होईल +y होतील कारण इकडे मायनस आहे तिकडे आल्यावर प्लस होतील. हे 20 आणि हे 2 हे काय होतील 22 होतील बरोबर आहे आणि हे 4 या साईडला प्लसमध्ये आहेत या साईडला आपण मायनसमध्ये आणणार. साईड चेंज केली की साईन चेंज होणार. ही ॲडिशन काय होईल 8y इक्वल टू 22मधून 4 गेले 18 म्हणजे yची किंमत काय येणार आहे 18/8 कारण इकडे गुणाकारात आहेत या साईडला आणले तर भागाकारात येतील म्हणजे yची किंमत काय होईल काटाकाटी करू आपण आपल्याला दोन्ही नंबरला डिवाइड करता येईल 2 चौक 8 2 9 18 म्हणजे yची किंमत काय येणार आहे 9/4. नेक्स्ट पहा हे इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला तर त्यासाठी ब्रॅकेटला ह्या 5ने गुणाकार करू आणि ह्या ब्रॅकेटला 9ने गुणाकार करू म्हणजे काय होईल 5 × 1 5 होतील हे मायनस साईन 5 × 2x म्हणजे काय होतील 10x इक्वल टू 9 × 1 9 होतील आणि 9 × -x म्हणजे -9x होतील. आपल्याला x ची किंमत काढायची आहे त्यामुळे आपण काय करू xच्या टर्म आता लेफ्ट साईडला आणू आणि हे जे साधे नंबर आहेत ते राईट साईडला पास करू म्हणजे येथे -10x हे ॲज इट इज हे 9x या साईडला आणले आपण येथे मायनस आहेत तर या साईडला आल्यावर +9x होतील आणि इकडले कॅन्सल होतील. तर आता हे 9 या साईडचे ॲज इट इज आणि हे 5 या साईडला प्लसमध्ये आहेत तर या साईडला आणले आपण तर -5 होतील बरोबर आहे. मग आता हे सॉल्व करू आपण -10x + 9x म्हणजे -x होतील दोघांची वजाबाकी आणि साईन मोठ्याची संख्येचा येणार आहे म्हणजे -x 9 - 5 म्हणजे 4 म्हणजे x ची किंमत काय येणार आहे हे साईन या साईडला पास केला आपण तर x = -4. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.